संदर्भात आणि शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी मित्र, वडीलधारी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खरं तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी यायची काही आपल्याला हाऊस नव्हती, पण या दळभद्री सरकारमुळे आपल्याला या ठिकाणी येणं भाग पडलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये या दळभद्री सरकारची महाराष्ट्रातल्या शिक्षण विभागाला, जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना दृष्ट लागलेली आहे आणि ही दृष्ट काढण्यासाठी या ठिकाणी आपण मोर्चा काढलेला आहे आणि मोर्चा सुद्धा दृष्ट काढण्यासारखाच इतपत चांगला निघालेला आहे. ते मुद्दा मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. मी काय या ठिकाणी जास्त बोलणार नाही. दोनच प्रश्नावर या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतोय. मित्रो, पहिला प्रश्न म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या लोकांना पेन्शन मिळाली पाहिजे. गेले 18 वर्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या प्रश्नावर संघर्ष करत आहेत, आंदोलन करत आहेत, पण शासनाला त्या ठिकाणी काय घाम फुटत नाही. खरं तर जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन ही कर्मचाऱ्याच्या उतारवयातील भाकर आहे, पण ही भाकर हिसकावून घेण्याचं काम या ठिकाणी शासन त्या ठिकाणी करत आहे. म्हणून ही पेन्शन योजना ही फक्त त्या सरकारी कर्मचाऱ्याचा एकट्याचा विषय नाही, तर त्या कर्मचाऱ्याच्या घरातील सदस्यांचा, सर्वांचा त्या ठिकाणी विषय आहे. म्हणून शासनाने या ठिकाणी मानवतेच्या आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे आणि या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे. आता जी योजना चालू आहे त्या योजनेबद्दल सगळ्यांना शंका कुशंका आहे. ही योजनेमध्ये भविष्यात किती पैसे मिळतील का नाही मिळतील, अशा प्रकारचे अनेक शंका तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची शासनाकडे ही आग्रही मागणी आहे की जुनी पेन्शन योजना ही सगळे आपल्या DCBS लोकांना मिळाली पाहिजे. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे अशैक्षणिक कामं आणि ऑनलाईन कामं. खरं तर शिक्षकांचा जन्म हा शिकवण्यासाठी झालेला आहे. शिक्षकांचा जन्म हा वर्गामध्ये थांबण्यासाठी झालेला आहे, परंतु शिक्षक वर्गामध्ये थांबणार नाही अशा प्रकारची व्यवस्था शासन त्या ठिकाणी निर्माण करत आहे. मित्र, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मासा पाण्यामध्ये शोभून दिसतो, सिंह जंगलामध्ये शोभून दिसतो, मोर वनामध्ये शोभून दिसतो, तसा शिक्षक आपला फक्त वर्गामध्येच शोभून दिसतो, दुसरीकडे कुठे दिसत नाही. महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलं होतं, शिक्षक हा वर्गापेक्षा वर्गाच्या बाहेर जास्त वेळ असला पाहिजे. पण कशासाठी? महात्मा गांधीजींना अपेक्षित होतं की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, नद्या, डोंगर, पर्वते याची माहिती त्या ठिकाणी देण्यासाठी शिक्षक वर्गाच्या बाहेर असला पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने या वाक्याचा चुकीचा अर्थ काढलेला दिसतोय आणि आज आपला शिक्षक नको त्या कामासाठी वर्गाच्या बाहेर आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी एवढंच सांगायचं, आज महाराष्ट्रात जवळपास 65,000 शाळा आहेत. अशैक्षणिक कामं आणि ऑनलाईन कामामुळे प्रत्येक शाळेतला एक शिक्षक सरासरी वर्गाच्या बाहेर आहे. आज जिल्हा परिषदेच्या 65,000 शाळा महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक शाळेला एक शिक्षक धरला तर 65,000 शिक्षक आज वर्गाच्या बाहेर आहेत. राज्यामध्ये 38,000 शिक्षकी शाळा आहेत. प्रत्येक शाळेला एक शिक्षक जर बाहेर धरला तर 38,000 शिक्षक एकटेच 1 ते 5 अध्यापन करतात. महाराष्ट्रामध्ये 3,201 शिक्षकी शाळा आहेत. त्या एक शिक्षकी शाळेने जर एक शिक्षक जर सरासरी बाहेर असला तर एका शाळेतल्या त्या शिक्षकाला शिकवायलाच जमत नाही. अशा प्रकारची सगळी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. 30,000 जागा भरायच्या आहेत, पण भरायला त्या ठिकाणी शासनाला मुहूर्त सापडत नाही. आणि म्हणून जास्त काय या ठिकाणी मी बोलणार नाही, पण हे शासन तुमच्या आमच्या दृष्टीने अप्रगत सरकार शासन आहे, नापास झालेलं सरकार आहे. आणि म्हणून या शासनाला पुढच्या वर्गात घालायचं का नाही घालायचं याचा विचार तुम्ही आम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये करावा लागेल. म्हणून आजपर्यंत इतिहास आहे, जे जे शिक्षण मंत्री शिक्षकांच्या नादी लागले ते पुन्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दिसले नाहीत, मंत्रिमंडळामध्ये दिसले नाहीत. या ठिकाणी निश्चितपणाने शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून जाता जाता आपण फार मोठ्या या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच आवाहन करेन की येणाऱ्या काळामध्ये जर आपले प्रश्न नाही सुटले तर या शासनाचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही आम्हाला करावाच लागेल, अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. शिक्षक समितीचे आता कोणी जागा